मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। मोड आलेल्या भिजलेल्या मुगापासून मस्त असा कुरकुरीत पंच डोसा मी इथं बनवणार आहे। नाश्त्यासाठी ना अशा पद्धतीने झटपट तयार होतो बरं का डोसा। संध्याकाळी आपण हे मूग आहेत ना भिजायला घातले ना रात्रभर छान भिजतात आणि तांदूळ आहेत ना 1-1.5 तास जरी भिजून घेतले तरी पण चालतील। मी इथं घेतलेले आहेत मूग आणि तांदूळ मिक्स करून घेतलेले आहेत। आता आपल्याला सर्वप्रथम इथं घ्यायचं आहे मिक्सरचं भांडं। मी इथं घेतलेलं आहे मिक्सरचं भांडं, त्यामध्ये आता आपण मूग टाकून घेऊया। इथं लसणाची एक कुडी घेतलेली आहे। तुम्हाला जर आलं आवडत असेल तर तुम्ही आल्याचे पण 2 तुकडे टाकू शकता। मी इथं आलं स्किप केलेलं आहे। भरपूर असा ताजा कढीपत्ता घेतलेला आहे। मी इथं 6 हिरवी मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या तिखटवाल्या आहेत म्हणून मी थोड्याशा कमीच घेतलेल्या आहेत। तुम्ही बिना तिखटवाल्या जर घेतल्या 1-2 जास्त घातल्या तरी पण चालतील। आणि भरपूर अशी कोथिंबीर त्याच्यामध्ये टाकून घेऊया। कोथिंबीरीने आणखीन हिरवागार आपल्या डोशाला ना कलर येतो। भरपूर अशी मी इथं कोथिंबीर घालून घेतलेली आहे। आणि आता आपल्याला हे ना मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। त्यामध्ये ना तुम्ही पोहे खायचे 2 चमचे पण घालू शकता, पण मी इथं पोहे नाही, मी पोहे खायचे आहेत ना 2 चमचे मी इथं रवा घेतलेला आहे। आपल्याला रवा सुद्धा याच्यामध्ये टाकून घ्यायचा। तुम्हाला रवा जर नसेल टाकायचा, तुमच्याकडे अवेलेबल जर नसेल तर तुम्ही पोह्याचा सुद्धा वापर करू शकता। आता आपण पाणी न टाकता मिक्सरला एकदा फिरून घेऊया आणि थोडं थोडं करून पाणी घालून घेऊया। इथे एक बाउल घेतलाय मी, त्यामध्ये ना अशा पद्धतीने आता बारीक करून घेतलेलं काढून घ्यायचं। छान असं एकदम बारीक केलेलं आहे। आता आपण या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ना हिसळून टाकून घेऊया। आता परत आवश्यकतेनुसार ना पाणी घालून घेऊया। आता आपण हे मिक्सर मधून काढून घेतल्याच्या नंतर ना चमच्याने ना 1 मिनिट छान असं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। जास्त घट्ट पण ठेवायचं नाही आणि जास्त पातळ पण नाही करायचं। मी आता थोडं थोडं पाणी घालून घेणार आहे, आवश्यकतेनुसारच पाणी घालायचं आहे। आता याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया। इथं घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ। मी इथं फक्त आपल्या चिमटीत बसेल ना एवढाच खता सोडा घेतलेला आहे, 1 चिमूट भरच घ्यायचा। तो पण टाकून घ्यायचा, त्याने छान पीठ फुगल्या पण जातं। आता हे मिक्स करून घेऊया आणि 10 मिनिटे ना आपण भिजत घालायला ठेवूया। जास्त वेळ नाही, फक्त 10 मिनिटच ठेवूया। मी इथं डोशाचा पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यावरती ना अशा पद्धतीने तेल लावून घ्यायचं। मी अर्धा कांदा घेतलेला आहे। कांद्याने जर तव्याला तेल जर लावलं ना अशा पद्धतीने चौकून तेल लागतं आणि आपला डोसा आहे ना मस्त इझिली ना पलटल्या जातो आणि तवा सुद्धा छान असा मऊ होतो कांद्याने तेल जर लावलं ना। तर चौकून तेल लावून झालेला आहे। डोसा पॅनवरती टाकताना ना गॅस मिडियम ठेवायचा। मी तर गॅस मिडियम केलेला आहे आणि आता आपण डोसा टाकून घेऊया। आपलं पीठ सुद्धा छान भिजलेलं आहे। अगोदर अशा कडेने मध्येच टाकायचं आणि नंतर पळीने ना अलगद हाताने अशा पद्धतीने ना पांगून घ्यायचं। डोसा टाकून घेतल्याच्या नंतर कढीने ना अशा पद्धतीने थोडं थोडं तेल परत सोडून घ्यायचं। वरची बाजू ना आपल्याला पूर्णपणे सुकून द्यायची आहे आणि नंतरच आपल्याला डोसा पलटी करून घ्यायचा आहे। छान असा डोसा आपल्याला वरची बाजू पण वाफरलेला आहे। किती मस्त असा इझिली निवडते, अजिबात खाली चिकटलेला नाही। आता आपण पलटी करून घेऊया। छान मस्त ह्या बाजूने भाजून झालेला आहे, खालच्या बाजूने भाजून घेऊया।
नाश्त्याच्या वेळी ना झटपट तयार होतो मुगाचा हा डोसा आहे ना, खायला सुद्धा खूप छान लागतो आणि शरीरासाठी ना तर खूपच पौष्टिक आहे. मस्त असा डोसा भाजलेला आहे. सर्व आपल्याला ह्याच पद्धतीने बनवून घ्यायचे आहेत. तुम्हाला जर जास्त पातळ बनवायचे असतील तर तुम्ही जास्त पातळ सुद्धा बनवू शकता. मी इथं असे मऊ लुसलुशीत बनवलेला आहे. आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊया. मस्त असा भिजलेल्या मुगापासून आहे ना आपला हेल्दी असा डोसा तयार झालेला आहे. पाहू शकता एकदम मऊ लुसलुशीत पण तयार झालेला आहे. आणि सॉससोबत खोबऱ्याची चटणी, शेंगदाण्याची चटणी कशासोबत आणि तसा जरी गरम गरम खाल्ला ना खूप छान लागतो खायला. कशी वाटली ही रेसिपी नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू असेच नवीन नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.